माननीय उपवन संरक्षक अमोल सातपुते सर यांच्या निरोप समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की गेले 20 ते 25 वर्ष जुन्नर वनविभाग जो आहे तो मानव बिबट संघर्षाला सामोरे जात आहे आणि या कालावधीमध्ये जेवढे काही DCF सर आपल्या जुन्नर वनविभागाला लाभले त्या प्रत्येकांमध्ये काहीतरी विजन होतं, प्रत्येकांमध्ये काहीतरी मिशन होतं की ह्या भागातला जो मानव बिबट संघर्ष आहे तो आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल। त्याच पद्धतीने या भागातली जी लोकांमध्ये जी एक भीती आहे बिबट्याबद्दल ती कशी आपल्याला कमी करता येईल, तर यासाठी त्यांनी सतत प्रयत्न सुद्धा केले, विविध उपाययोजना सुद्धा केल्या आणि हा संघर्ष कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केले। सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सरांची ज्यावेळेस बदली झाली, सर जुन्नर वन विभागात हजर झाले। चार्ज घेतल्यानंतर काही दिवसातच सरांनी माणिक बिबट निवारा केंद्रात व्हिजिट केली। व्हिजिटच्या दरम्यान सरांना सेंटर दाखवत असताना सरांनी मला एक प्रश्न विचारला की हे संघर्ष कशा पद्धतीने होतो आणि कुठल्या कालावधीमध्ये होतो। तर सरांना म्हणलो की हा जो संघर्ष आहे तो एक 2-3 वर्षांनी होतो, एक सायकल पद्धतीने राहतो। मध्यंतरी 2015-16 संघर्ष झाला, त्यानंतर 18-19ला थोडाफार प्रमाणात संघर्ष झाला आणि मागे 2-3 वर्ष काही संघर्ष झाला नाही। परत एक सरांनी मला प्रश्न विचारला, आता मी आलो आहे तर आता संघर्ष होईल का? तर सरांना म्हणलो की हे सांगू शकत नाही का, त्याच्या सुनामी सारखं राहतंय। तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यावेळेस एखादी सुनामी येते त्या भागामध्ये एक अलर्ट सिस्टीम बसवलेली असते, तिथल्या नागरिकांना 24 तास अगोदर एक पूर्वकल्पना दिली जाते। त्याच पद्धतीने सुनामी रूपाने जो संघर्ष आपल्या भागामध्ये येतो, इथल्या नागरिकांना अगोदर अलर्ट मिळावे तेव्हा इथले नागरिक सुरक्षित व्हावे यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत सरांनी त्या त्यांच्या कार्यकालामध्ये केलेल्या आहेत। गेले 20 वर्ष माणिक बिबट निवारा केंद्र येथे काम करत असताना किंवा मानव बिबट संघर्षामध्ये काम करत असताना जेवढ्या काही उपाययोजना गेल्या 20 वर्षात झाल्या नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मल्टिपल उपाययोजना सरांच्या कार्यकालामध्ये झाल्या। यामध्ये जर सांगायचं झालं तर AI कॅमेऱ्यांपासून तर घरांना सोलर कुंपण बसवण्यापर्यंत अशा अनेक उपाययोजना ह्या भागामध्ये झाल्या आणि एक ह्या भागामध्ये सहजीवन कशा पद्धतीने जगता येईल, या भागातला संघर्ष कशा पद्धतीने कमी करता येईल तर यासाठी सरांनी सतत प्रयत्न केले। यामध्ये एक महत्त्वाची बाब मी नमूद करतो, ज्या भागामध्ये बिबट्याचा जास्त प्रादुर्भाव आहे, जे बिबट्याचा जो हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो, जिथे नेहमी बिबट्याची समस्या आहे, जिथे बिबट्याच्या घटना जास्त होतात, त्या भागामध्ये सरांच्या संकल्पनेतून लेपर्ड बेस कॅम्प सुरू करण्यात आले आणि निश्चित सर त्या लेपर्ड बेस कॅम्प जेव्हापासून सुरू झाले त्या भागातली जर आपण मानव बिबट संघर्षाची जर आकडेवारी पाहिली ती अतिशय कमी झालेली आहे। लोकांना क्विक रिस्पॉन्स भेटला, वन्यप्राणी रेस्क्यू करण्याचा जो वेळ होता तो सुद्धा कमी झाला। तिथे अद्यावत इमारती उभ्या राहिल्या, रेस्क्यू साहित्य दिलं गेलं, रेस्क्यू वाहने सुद्धा तिथे उपलब्ध करून दिली। यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सर 2016 मध्ये तत्कालीन उपवन संरक्षक माननीय डॉक्टर सर यांच्या संकल्पनेतून आपल्या जुन्नर वन विभागामध्ये एक रेस्क्यू टीम तयार करण्यात आली होती आणि ती जे रेस्क्यू टीम मधले जी तरुण मुलं आहेत, आपल्या भागातली जी मुलं आहेत ती जुन्नर वन विभागाला सहकार्य करत होती मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आणि ते कुठलाही मोबदला न घेता गेले अनेक वर्ष काम करत होते। त्याच लोकांना एक रोजगाराचं साधन त्या लेपर्ड कॅम्पच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे। निश्चित हे जे लेपर्ड कॅम्प आहे भविष्यामध्ये जुन्नर वन विभागाचा जो मानव बिबट संघर्ष आहे तो कमी करण्यासाठी हे लेपर्ड कॅम्प एक मैलाचा दगड ठरल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की अधिकारी येत असतात, त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ते जात असतात, आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटत असतं, मार्गदर्शन भेटत असतं किंवा प्रेरणा भेटत असते। जर माझं जर वैयक्तिक जर म्हटलं तर सरांकडून मला एक गोष्ट शिकायला भेटली की जीवन जगत असताना कौटुंबिक असू, समाजात असू किंवा काम करत असतो तिथे प्रत्येकाला संघर्षाला सामोरे जावं लागतं, अनेक समस्याला सामोरे जावं लागतं। सरांकडून मला एक गोष्ट शिकायला भेटली की जीवनात कितीही मोठा संघर्ष आला, कितीही मोठी समस्या आली तर त्याला आपल्याला ठामपणे सामोरे जायचं। जोपर्यंत तो संघर्ष कमी होत नाही किंवा जोपर्यंत जो संघर्ष किंवा ती समस्या कमी होत नाही त्यासाठी सतत आपल्याला उपाययोजना करायच्या आहे जेणेकरून तो संघर्ष एक ना एक दिवस कमी होणार आहे। त्याचबरोबर सर अजून एक गोष्ट मला शिकायला भेटली की प्रत्येक जो संघर्ष आहे कधी कधी न्यूट्रलची भूमिका, कधी कधी सामंजस्याची भूमिका घेऊन तो संघर्ष थांबत नसतो, त्याला वेळीच कठोर निर्णय घ्यावे लागतात, ठाम भूमिका घ्यावी लागते जेणेकरून जो संघर्ष आहे, जी समस्या आहे भविष्यात परत उद्भवली नाही पाहिजे ही सुद्धा जी काळजी घ्यावी लागते हे सुद्धा मला सरांकडून शिकायला भेटलं। बोलण्यासारखं भरपूर आहे किंवा सरांचे अनुभव सुद्धा जे माझ्याबद्दलचे आहेत ते भरपूर आहेत। जाता जाता सर मी एवढेच आपल्याला एक विनंती करतो की आपण आपल्या कार्यकालामध्ये या जुन्नरसाठी जुन्नर पर्यटन असू किंवा देवराई असू अशी अनेक पुस्तकं आपण प्रकाशित केली। त्याच पद्धतीने आपण आपल्या कार्यकालामध्ये या भागामध्ये केलेलं काम, मानव बिबट संघर्षामध्ये केलेलं काम किंवा प्रथमच भारतामध्ये बिबट्यांसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करून इथला संघर्ष कमी करण्यासाठी केलेला प्रयत्न
विविध मल्टिपल उपाययोजना किंवा आपले रेस्क्यूचे अनुभव, रेस्क्यू करताना आपल्याला मार्गदर्शन, याचं जर पुस्तक जर आपण प्रकाशित केलं तर निश्चित जुन्नर वन विभागासाठी नाही तर देशामध्ये जिथं मानवबिबट संघर्ष आहे तिथं ते पुस्तक निश्चित उपयोगी पडू शकतं सर.